नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण RBIचं मौद्रिक धोरण आणि पतनियंत्रण याबद्दल डिस्कशन करणार आहोत. या आधीच्या भागामध्ये म्हणजे पार्ट 1मध्ये आपण RBIची स्थापना आणि RBIची जी प्रमुख कार्य आहेत त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. तुम्ही जर हा भाग बघितला नसेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही कृपया आधी हा भाग बघून घ्या, जेणेकरून पुढच्या गोष्टी आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. तर आजच्या भागामध्ये आपण मौद्रिक धोरण दॅट इज मॉनिटरी पॉलिसी आणि पतनियंत्रण दॅट इज क्रेडिट कंट्रोल याविषयी चर्चा करणार आहोत. लेक्चरला थेट सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना आहे. तुम्ही जर अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कृपया आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. या चॅनलवरती तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भातले सगळे जे अपडेट्स आहेत ते उपलब्ध होतील. आपण आपल्या लेक्चरला सरळ सुरुवात करूया आता. तर कालच्या भागामध्ये किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं होतं की RBIची प्रमुख उद्दिष्ट कोणती आहेत, तर त्यातलं RBIचं प्रमुख उद्दिष्ट होतं ग्रोथ विथ स्टॅबिलिटी. म्हणजे काय की स्थैर्यासह आर्थिक वाढ. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढ तर असलीच पाहिजे, पण त्याबरोबर स्टॅबिलिटी पण असली पाहिजे, बरोबर. म्हणजे बॅलन्स असला पाहिजे. पण 2015पासून या उद्दिष्टामध्ये एक बदल झाला पॉलिसी शिफ्टमुळे आणि RBIचं प्रमुख उद्दिष्ट बनलं की प्राईस स्टॅबिलिटी, ज्याला आपण किंमत स्थैर्य म्हणू. म्हणजे किंमत स्थैर्य अचीव करून आर्थिक वाढ प्राप्त करायची, हे RBIचं सध्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे 2015मध्ये नेमकं काय झालं आणि उद्दिष्ट का बदललं हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये डिस्कस करणार आहोत. तर RBIचं मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी, याला आता आपण मौद्रिक धोरण म्हणणार नाही आहोत व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. याला आपण मॉनिटरी पॉलिसी असंच म्हणू, कारण हा आपल्या जास्त परिचयाचा शब्द आहे. तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे नेमकं काय, बरोबर. तर आपण बघितलं की RBIचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे की किंमत स्थैर्य प्राप्त करणं. बट किंमत स्थैर्य प्राप्त करणं हे एकमेव उद्दिष्ट आहे का RBIचं? नाही. त्याचबरोबर काय, आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते देखील वाढवायचं आहे, रोजगाराची पातळी आहे ती देखील वाढवायची आहे, किंमत स्थैर्य राखायची आहे. त्याचबरोबर व्यवहार तोल जो आहे, म्हणजे फॉरेन करन्सीमधला जो ट्रेड आहे त्याच्यामध्ये देखील व्यवहार तोल आपल्याला साधायचा आहे. आणि ह्या सगळ्या बाबी साध्य करून अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून द्यायचे आणि आर्थिक विकासाची गतिशीलता देखील कायम राखायची. तर हा हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की मार्केटमध्ये जे काही कागदी चलन आहे किंवा जे पतचलन आहे त्यांचा पुरवठा आणि वापर हा कार्यक्षम पद्धतीने व्हावा, यासाठी नियंत्रण ठेवायला पाहिजे, बरोबर. तर आता एक एक उदाहरण म्हणून समजून सांगतो. एक छोटे एक्झाम्पल घ्या. सपोज आपल्याला एका परीक्षेमध्ये 5 विषय आहेत आणि आपल्याला 90% प्राप्त करायचे आहेत. हा काय आपला हेतू आहे, काय 90% प्राप्त करायचे आहेत, बरोबर. तर यासाठी आपल्याला काय करायला लागेल, फक्त एका विषयात 90 मार्क मिळवून आपण हे आपलं गोल जे आहे ते साध्य करू शकतो का नाही, यासाठी आपल्याला काय करायला लागेल की 5ही विषयांमध्ये सरासरी 90 मार्क मिळवायला लागतील. तेव्हा अजून आपलं हे 90% मिळवण्याचं जे गोल आहे ते अचीव होईल. आणि हे गोल अचीव करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे की प्लॅन करायला लागणार आहे. त्याला आपण काय म्हणू, पॉलिसी म्हणू किंवा धोरण म्हणू. आता हेच एक्झाम्पल तुम्ही इथं अप्लाय करून पहा. तर इथं RBIचा मॉनिटरी पॉलिसी मागचा हेतू काय प्रमुख, की आर्थिक स्थैर्य प्राप्त करून द्यायचं आणि आर्थिक विकासाला गतिशील ठेवायचं. हा काय हेतू आहे, बरोबर. पण हा एकमेव हेतू आहे का, फक्त एवढंच साध्य केल्यानं हे होणार आहे का? नाही. याच्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न देखील वाढवायला लागेल, रोजगाराची पर्याप्त पातळी देखील ठेवायला लागेल, किंमत स्थैर्य राखायला लागेल, व्यवहार तोल साधायला लागेल, बरोबर. आणि हे सगळं करण्यासाठी काय करायला लागेल, प्लॅन पॉलिसी बनवायला लागेल. कशासाठीची, कागदी चलन आणि पतचलन यांचा पुरवठा अधिक कार्यक्षम होण्यासाठी, बरोबर. हा काय त्यांचा प्लॅन आहे, म्हणजे ही काय पॉलिसी आहे. तर यासाठी जी काय पॉलिसी बनवली जाते त्याला आपण काय म्हणतो, मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, बरोबर. तुम्ही अशी आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल. नंतर अशा प्रकारची मॉनिटरी पॉलिसी फक्त भारतामध्ये राबवली जाते का, नाही. सगळ्या ठिकाणी, सगळ्या देशांमध्ये ज्या ठिकाणी मध्यवर्ती बँक आहे
त्या ठिकाणी त्या ठिकाणची अर्थव्यवस्था, त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप आणि गरज लक्षात घेऊन मॉनेटरी पॉलिसी आखायला लागते, बरोबर. मॉनेटरी पॉलिसीला आणखी देखील दुसरं काही नाव आहे, तर ज्याला आपण द्रव्यनीती म्हणतो किंवा चलनविषयक धोरण म्हणतो किंवा पैशाचं धोरण, या नावानं देखील आपण मॉनेटरी पॉलिसीला ओळखतो. भारतामध्ये याआधी मॉनेटरी पॉलिसी जी आहे ती दरवर्षी जाहीर केली जायची एप्रिलमध्ये, बरोबर. 1 एप्रिलला ही मॉनेटरी पॉलिसी RBI डिक्लेअर करायचं. आणि त्या पॉलिसीचं जे डिक्लेरेशन होतं त्याला नाव होतं ॲन्युअल मॉनेटरी अँड क्रेडिट पॉलिसी. या नावानं काय करायचं, RBI ही पॉलिसी दरवर्षी 1 एप्रिलला जाहीर करायचं. पण 2014पासून काय झालं, RBIनं आपल्या पॉलिसीमध्ये चेंज केलं आणि ही पॉलिसी जी आहे ती RBI बाय मंथली म्हणजे दर 2 महिन्यांनी डिक्लेअर करायला लागलं. आणि ही दर महिन्यांनी जी पॉलिसी डिक्लेअर करते याला काय म्हटलं जातं की मौद्रिक धोरण वक्तव्य, म्हणजे इंग्लिशमध्ये सोपं आहे मॉनेटरी पॉलिसी स्टेटमेंट. या नावानं RBI दर 2 महिन्यांनी आपली मॉनेटरी पॉलिसी डिक्लेअर करतं. त्यानंतर पतनियंत्रणाचं धोरण म्हणजे काय. आता पतनियंत्रण आणि मौद्रिक धोरण हे दोन काय आहेत, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, म्हणजे एकमेकांना पूरक आहेत. आता पतनियंत्रण हे काय आहे की मौद्रिक धोरण प्राप्त करण्यासाठी किंवा मॉनेटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठीचं एक साधन आहे, ज्याला आपण पतनियंत्रण म्हणतो, बरोबर. म्हणजे काय, तर मौद्रिक धोरणाची किंवा मॉनेटरी पॉलिसीचे जे काही आपले उद्दिष्ट आहेत ते साध्य करण्यासाठी RBI काय करतं, पतनियंत्रणाचं धोरण राबवतं. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि तुम्हाला हे दोन्ही काही अंशी एकदम सारखेच वाटतील की मौद्रिक धोरण आणि पतनियंत्रणाचं धोरण, बरोबर. तर आता होतं काय की व्यापारी बँका ज्या असतात त्यांच्याद्वारे काय केलं जातं की पतचलन निर्मित केलं जातं. म्हणजे काय केलं जातं की जेव्हा एखादी बँक काय देते, कर्ज देते, त्या कर्जातून बँकेला काय मिळतं, व्याज मिळतं. ह्या व्याजामधून काय होतं, बँकांचं उत्पन्न वाढतं, म्हणजे त्यांचे ठेवी वाढतात आणि या वाढलेल्या ठेवीमधून बँका काय करतात, आणखी कर्ज देतात. त्यामधून त्यांना काय होतं, आणखी व्याज मिळतं. यातनं काय होतं, आणखी ठेवी वाढतात, बँका आणखी कर्ज देतात. अशा प्रकारे बँका काय करतात, क्रेडिट तयार करतात. म्हणजे काय करतात, पतचलन तयार करतात, बरोबर. पतचलनाची निर्मिती होते. पण हे जी सायकल जर आहे अशीच चालू राहिली तर काय होईल की अर्थव्यवस्थेमध्ये गरजेपेक्षा जास्त म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त चलन निर्मिती होते आणि याच्यामुळे काय होतं, याचे अर्थव्यवस्थेवरती वाईट परिणाम होता. म्हणजे काय होतं, अचानकच वस्तूंच्या किमती एकदम कमी होता. कारण काय होईल, ज्यावेळी बँकांकडे पैसा वाढेल त्यावेळी बँका काय करतील, अधिक कमी दरानं व्याज उपलब्ध करून देतील मार्केटमध्ये, बरोबर. अधिकाधिक लोक कर्ज घेतील, अधिकाधिक लोकांकडे पैसा येईल. यानं काय होईल की वस्तूंची किमती ज्या आहेत ते वाढत जातील, कारण प्रत्येक लोकांकडे पैसा आहे, त्यामुळे काय होईल, वस्तूंची मागणी वाढेल, किमती वाढतील आणि मार्केटमध्ये काय होईल, अस्थिरता येईल आणि याचे मार्केटवरती किंवा अर्थव्यवस्थेवरती वाईट परिणाम होतील. हे सगळं होऊ नये म्हणून RBI काय करतं, पतनिर्मितीवरती नियंत्रण आणतं, बरोबर. तर पतनियंत्रणाची गरज काय हे मला वाटतं तुम्हाला यातून क्लिअरली कळालं असेल. आता पतनियंत्रणाची व्याख्या थोडक्यात टेक्निकली पतनियंत्रण म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. अर्थव्यवस्थेमध्ये, कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये एका ठराविक वेळेला एक्स नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स होत असतात, म्हणजे काय, एक्स नंबर ऑफ आर्थिक व्यवहार होत असतात. तर ह्याच वेळेला बँकांमध्ये जी काय क्रेडिट निर्मिती होते किंवा जी काय पत निर्मिती होते ती ह्या आर्थिक व्यवहारांशी सुसंगत असायला पाहिजे. म्हणजे त्यांचा एक व्यवस्थित रेशिओ असला पाहिजे. म्हणजे सपोज एक्स जर आर्थिक व्यवहार होत असतील तर त्याच प्रपोर्शनमध्ये पतनिर्मिती मार्केटमध्ये व्हायला पाहिजे. नाही तर आर्थिक व्यवहार कमी होत आहेत आणि पतनिर्मिती एकदम जास्त होते किंवा आर्थिक व्यवहार खूप जास्त होत आहेत आणि पतनिर्मिती एकदम कमी होते. अशा प्रकारचं चित्र जे आहे ते अर्थव्यवस्थेसाठी घातक असतं. त्यामुळं काय की अर्थव्यवस्थेतले टोटल व्यवहारांची आणि पतनिर्मितीची काय असायला पाहिजे, योग्य सांगड असायला पाहिजे. म्हणजे त्यांचा एक व्यवस्थित रेशिओ असायला पाहिजे, जेणेकरून मार्केट स्थिर राहील. याला आपण काय म्हणतो, टेक्निकली पतनियंत्रण म्हणतो. आता हे पतनियंत्रण नेमकी
आर बी आय कशा प्रकारे राबवते, तर याच्यामध्ये 2 सिनारिओ आहेत. एक तर काय होतं की क्रेडिट खूप जास्त वाढते किंवा पत खूप जास्त वाढते किंवा पत खूप जास्त कमी होते. तर या दोन्ही सिनारिओजमध्ये आर बी आयचं जे धोरण आहे पत नियंत्रणाचं ते वेगवेगळं आहे. तर पहिल्या केसमध्ये आपण बघूया. सपोज मार्केटमध्ये आवश्यकतेपेक्षा काय होतं आहे, जास्त चलन निर्मिती होते. तर अशावेळी आर बी आय जे धोरण राबवतं त्याला आपण म्हणतो महाग पैशाचे धोरण किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो डिअर मनी पॉलिसी. आणि ह्या प्रकारचं धोरण राबवून बँक काय करते की क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन करते, म्हणजे क्रेडिट निर्मिती जी आहे ती कमी करते, ज्याला आपण मराठीमध्ये पतचलन संकोच असं म्हणू. ते कशाप्रकारे आर बी आय करते डिटेलमध्ये आपण पुढे बघू, बरोबर. पण आता तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळी चलन जास्त होतं, ज्यावेळेस चलनाची निर्मिती जास्त होते, त्यावेळी आर बी आय जी पॉलिसी राबवते तिला आपण म्हणतो डिअर मनी पॉलिसी. त्यानंतर दुसऱ्या सिनॅरिओमध्ये ज्यावेळी मार्केटमध्ये चलन निर्मिती आवश्यकतेपेक्षा काय होते, कमी होते, बरोबर. त्यावेळी आर बी आय जी पॉलिसी राबवते त्याला आपण म्हणतो स्वस्त पैशाचे धोरण किंवा चीप मनी पॉलिसी. हे स्वस्त पैशाचं धोरण राबवून आर बी आय काय करतं की क्रेडिट एक्सपान्शन करतं, म्हणजे मार्केटमध्ये जी पत निर्मिती आहे किंवा जी पतचलन निर्मिती आहे ती वाढवतं, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू पतचलन विस्तार, बरोबर. तर हे पत नियंत्रणाचे 2 सिनॅरिओ आहेत. हे दोन्ही सिनॅरिओ आर बी आय कशाप्रकारे अचीव करतं किंवा कशाप्रकारे राबवतं ते आपण सविस्तरपणे पुढे पाहू. आता आवश्यकतेनुसार पतचलन किंवा पतसंकोच, ज्याला आपण क्रेडिट एक्सपान्शन किंवा क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन असं म्हणू, हे घडवून आणण्याची जी आर बी आयची पॉलिसी आहे यालाच आपण पतचलन नियंत्रण म्हणतो. आता पत नियंत्रणाचे साधने, म्हणजे आर बी आयकडं पत नियंत्रण करण्यासाठीची कुठकुठली साधने आहेत किंवा कुठकुठले मार्ग आहेत, ज्या मार्गांचा अवलंब करून आर बी आय पत नियंत्रण करतं. पत नियंत्रण करतं म्हणजे काय की मार्केटमध्ये अवेलेबल होणारे क्रेडिट एक तर कमी करतं किंवा वाढवतं. हे कशा प्रकारे करतं, काय साधनं आहेत, त्या साधनांना आपण म्हणतो पत नियंत्रणाचे साधने किंवा इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर मीन्स ऑफ क्रेडिट कंट्रोल. मीन्स ऑफ क्रेडिट कंट्रोल, बरोबर. पत नियंत्रणासाठी इंग्लिश शब्द आहे क्रेडिट कंट्रोल. तर क्रेडिट कंट्रोल करण्यासाठी मार्केटमधले जे काय मार्गांचा अवलंब आर बी आय करतं त्यांना आपण म्हणतो पत नियंत्रणाची साधने. तर आता या पत नियंत्रणाच्या साधनांचा विचार करायचा झाला तर याचं आपण प्रामुख्याने 2 गटांमध्ये वर्गीकरण करू शकतो. पहिला आहे संख्यात्मक साधने आणि दुसरं आहे गुणात्मक साधने. तर संख्यात्मक साधने काय, तर ज्या साधनांचा उपयोग करून त्यांचा प्रत्यक्ष परिणाम हा पतचलनाच्या संख्येवर किंवा प्रमाणावरती होतो. म्हणजे काय की मार्केटमध्ये जे काय क्रेडिटचं व्हॉल्यूम आहे त्याच्या संख्येवर ज्या साधनांचा प्रत्यक्ष परिणाम होतो त्यांना आपण संख्यात्मक साधनं म्हणतो. ह्या साधनांचा यूज केल्यानंतर काय होतं, अर्थव्यवस्थेमध्ये जी काय रोख रक्कम आहे त्याच्यात एक तर वाढ होते किंवा घट होते. म्हणजे ह्या साधनांचा अर्थव्यवस्थेत जी काय रोख रक्कम आहे त्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो. एक तर ते वाढतात किंवा त्या कमी होतात, बरोबर. अशा साधनांना काय म्हणायचं, संख्यात्मक साधनं म्हणायचं. आणि दुसरं आहे ते गुणात्मक साधनं. गुणात्मक साधनांनाच आपण सिलेक्टिव्ह मीन्स असं देखील म्हणतो. कारण काय, हे गुणात्मक साधनांचा ज्यावेळी आर बी आय उपयोग करतं त्यावेळी याचा प्रमुख उद्देश काय असतो की अर्थव्यवस्थेतील जो पतपुरवठा तो अर्थव्यवस्थेतील विविध जे उत्पादक घटक आहेत त्यांच्याकडे वळवणे. म्हणजे सपोज असं होत असेल की लॉटरी किंवा जुगार हे जे अनुत्पादक घटक आहेत त्यांच्याकडे पैसा वळवण्यापेक्षा जे काही उत्पादक घटक आहेत जसे उद्योगधंदे झाले याच्याकडं अर्थव्यवस्थेतला पतपुरवठा वळवणं, यासाठी काही मेजर्स आहेत किंवा काही साधनं आहेत, याचा आर बी आय उपयोग करतो. यांना आपण गुणात्मक साधनं किंवा सिलेक्टिव्ह पत नियंत्रणाचे साधनं असं म्हणतो, बरोबर. आता हे संख्यात्मक साधनं नेमकी कोणती आणि गुणात्मक साधनं नेमकी कोणती हे आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आपण संख्यात्मक साधने कुठली कुठली आहेत त्याच्यावरती फोकस करूया. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, हा 2018मध्ये प्रश्न देखील येऊन गेलेला आहे पी डी सी सीच्या एक्झाममध्ये की बँक दर म्हणजे काय. त्यामुळे इथून पुढचे जे 4 पॉईंट्स आहेत ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यात पहिले जे संख्यात्मक साधन आहे पत नियंत्रणाचं ते आहे बँक दर. तर आता बँक दर म्हणजे काय, ज्यावेळी आर बी आय ज्या काही व्यापारी बँका आहेत मार्केटमध्ये
त्यांना कर्ज पुरवठा करतं. RBI ज्या दराने कर्ज पुरवठा करतं त्या दराला आपण काय म्हणतो, बँक दर किंवा बँक रेट असं म्हणतो. बरोबर. म्हणजे सपोज एक्स बँक आहे, ही एक्स बँक काय करणार आहे, RBIकडनं कर्ज घेणार आहे. बरोबर. RBIकडनं कर्ज घेणार आहे. तर RBI ह्या बँकेला ज्या दराने काय करणार आहे, कर्ज देणार आहे, त्या दराला काय म्हणतो आपण, बँक दर. बरोबर. तर ह्या दराचा उपयोग करून RBI बँक पत नियंत्रण कसं साध्य करतं ते आपण बघूया. सपोज असं मानून चला की आजच्या घडीला RBI 5% दरांनी व्यापारी बँकांना कर्ज देत आहे. बरोबर. आता ज्यावेळी पतचलनामध्ये वाढ होते, बरोबर, म्हणजे काय होतं, क्रेडिट ज्यावेळी वाढतं आहे मार्केटमध्ये, त्यावेळी काय होईल की वस्तूंच्या किमती वाढत जातील, कारण मार्केटमध्ये इझिली पैसा अवेलेबल होतो आहे, बँकांकडे पैसा जास्त आहे, बँका कर्ज जास्त देतात, लोकांकडे पैसा येतो आहे, वस्तूंची मागणी वाढणार तर किंमत वाढणार. बरोबर. मग ही जी चलनवाढ होती ही थांबवण्यासाठी बँक काय करेल, RBI काय करेल, हा जो कर्जाचा दर आहे 5%, हा 7%नं वाढवेल. जेणेकरून काय होईल, बँका कमी कर्ज घेतील. बरोबर. बँका RBIकडनं कमी कर्ज घेतील. ज्यावेळी बँका RBIकडनं कमी कर्ज घेतील त्यावेळेस त्या ग्राहकांना देखील कमी कर्ज देतील. बरोबर. ग्राहकांच्या हातातला पैसा कमी होईल. बरोबर. त्यामुळे काय होईल, वस्तूंची डिमांड जी आहे ती देखील कमी होईल आणि वस्तूंच्या किमती देखील कमी होतील. बरोबर. तर अशा प्रकारे काय होईल, RBI क्रेडिट कंट्रोल करेल मार्केटमधलं. तर हे बँक रेट किंवा बँक दर जो आहे, हे पत नियंत्रणाचं पहिलं आपलं संख्यात्मक किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्वांटिटेटिव्ह साधन म्हणू. काय, क्वांटिटेटिव्ह साधन. बरोबर. नंतर पुढचं पत नियंत्रणाचं संख्यात्मक साधन कुठलं आहे ते आपण बघूया. पत नियंत्रणाचं दुसरं आणि प्रमुख साधन जे आहे ते राखीव निधीचं बदलतं प्रमाण. याच्यामध्ये 2 प्रमुख रेशिओ आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. पहिलं आहे रोख राखीव प्रमाण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॅश रिझर्व रेशिओ किंवा एकदमच रोजच्या परिचयाच्या भाषेत ज्याला आपण CRR म्हणतो. हा कॅश रिझर्व रेशिओ म्हणजे नेमकं काय, तर RBIने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक जी व्यापारी बँक असते किंवा व्यावसायिक बँक असते तिला काय करायला लागतं की आपल्याकडे एकूण ज्या काही ठेवी आहेत त्या ठेवींपैकी काही रोख रक्कम म्हणजे कॅश स्वरूपात काही रोख रक्कम काय करायला लागते, RBIकडे कॅशमध्ये ठेवायला लागते. बरोबर. म्हणजे सपोज तुमच्याकडे 1000 रुपयांचे एकूण ठेवी आहेत, तर त्यापैकी तुम्हाला सपोज 200 कोटी जे आहेत ते काय करायला लागतात, कॅश स्वरूपात RBIकडे ठेवायला लागतात. अशा प्रकारची ही तरतूद आहे. आता याचा उपयोग RBI क्रेडिट कंट्रोलसाठी किंवा पत नियंत्रणासाठी कसं करतं, ज्यावेळी मार्केटमध्ये क्रेडिट खूप जास्त आहे. बरोबर. ज्यावेळी मार्केटमध्ये क्रेडिट खूप जास्त आहे त्यावेळी RBI काय करणार की हा CRR रेशिओ वाढवणार. म्हणजे तो आता 200 तर तो 250 करणार. बरोबर. म्हणजे काय होईल, बँकेला काय करायला लागतील, 250 कोटी RBIकडे ठेवायला लागतील. यामुळे काय होईल, बँकेकडे असणारा पैसा कमी होईल. बरोबर. बँकेकडे आता 750च कोटी अवेलेबल असणार. यामुळे काय होईल की बँक कमी कर्ज देईल मार्केटमध्ये, लोकांकडे पैसा कमी येईल. बरोबर. याच्यामुळे काय होईल, जी क्रेडिट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजे क्रेडिट काय कमी होईल. बरोबर. आता याची रिव्हर्स केस आपण बघूया. सपोज मार्केटमध्ये क्रेडिट काय होतं आहे, कमी होतं आहे. बरोबर. म्हणजे बँकांकडे कमी पैसा अवेलेबल आहे, त्यामुळे बँक लोकांना कमी कर्ज देते आणि क्रेडिट जे ते कमी तयार होतं मार्केटमध्ये. ह्या केसमध्ये RBI काय करेल, हा जो रेशिओ आहे हा कमी करेल, जेणेकरून बँकांना RBIकडे फक्त 150 कोटी ठेवायला लागतील. यामुळे काय होईल की बँकांच्या हातात असणारा पैसा वाढेल. त्यांच्याकडे आता किती 850 कोटी अवेलेबल असतील. बरोबर. त्यामुळे ते काय करतील, कस्टमरला जास्त कर्ज देतील. कस्टमरला जास्त कर्ज दिल्यामुळे काय होईल, त्यांच्याकडचा पैसा वाढेल, वस्तूंची मागणी जी आहे ती वाढेल आणि क्रेडिट काय होईल, एक्सपांड होईल. बरोबर. क्रेडिट काय होईल, एक्सपांड होईल. तर अशा प्रकारे ह्या CRRचा यूज RBI क्रेडिट कंट्रोल करण्यासाठी किंवा पत नियंत्रण करण्यासाठी करतं. तर हा देखील आपल्यासाठी एक महत्त्वाचा रेशिओ आहे CRR. आता एक लक्षात ठेवा महत्त्वाचं की CRRमध्ये जी काय रक्कम बँका RBIकडे ठेवतात ती फक्त आणि फक्त कॅश स्वरूपात ठेवणंच अपेक्षित आहे. बरोबर. इतर कुठल्याही स्वरूपात तुम्ही ती रक्कम ठेवू शकत नाही, ती कॅशमध्येच ठेवायला लागते. मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. यानंतर आपण पुढचं संख्यात्मक साधन RBIचं पत नियंत्रणासाठीचं बघूया, ज्याला आपण म्हणतो
वैधानिक रोखता प्रमाण, इंग्रजीमध्ये स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ आणि शॉर्ट फॉर्ममध्ये SLR, जे आपण कॉमनपणे म्हणतो की SLR. बरोबर. हे काय तर बँकांकडं जे काय ठेवी असतील त्यापैकी एक विशिष्ट रक्कम आयदर रोख म्हणजे कॅश किंवा सोन्याच्या किंवा सरकारी रोख्यांच्या स्वरूपात, म्हणजे सरकारी जे बॉन्ड्स आहेत त्यांच्या स्वरूपात बँकांना स्वतःकडे ठेवायला लागते. तर आधीच्या केसमध्ये काय होतं, बँकांना RBIकडे ठेवायला लागायची. बरोबर, CRRमध्ये, आणि ती फक्त कॅश स्वरूपात. पण SLRमध्ये काय, बँकांना स्वतःकडे ठेवायची आणि आयदर कॅश ठेवा किंवा सोन्याच्या स्वरूपात ठेवा किंवा रोख्यांच्या स्वरूपात ठेवा, हे तिन्ही गोष्टी चालतात. तर हे देखील सेम आहे, म्हणजे एक ठरलेला रेशिओ असतो. आता ह्या केसमध्ये देखील सपोज बँकांकडे 1000 रुपयाची ठेवी आहे. बरोबर. तर त्यांना एक सपोज 20% ठेवायचे असतील तर ते किती ठेवणार, 200 कोटी. बरोबर. मग आता ज्यावेळी क्रेडिट वाढतं मार्केटमध्ये आणि हे कमी करायचं. बरोबर. पतनियंत्रणामध्ये काय करायचं, आपल्याला चलन जी निर्मिती होती ती कमी करायची. मग RBI काय करणार, हा रेशिओ वाढवणार, तो 25% करणार. मग बँकांना काय करायला लागेल, 250 कोटी ठेवायला लागेल. त्यांच्याकडचा पैसा काय होईल, कमी होईल. बरोबर. ते काय करतील, कमी कर्ज देतील, लोकांकडचा पैसा कमी होईल, वस्तूंची मागणी कमी होईल. बरोबर. आणि क्रेडिट जे ते देखील इव्हेंच्युअली मार्केटमधलं काय होईल, कमी होईल. हेच रिव्हर्स केसमध्ये काय होईल, ज्यावेळी क्रेडिट मार्केटमध्ये कमी तयार होते त्यावेळी RBI काय करेल, हा जो रेशिओ आहे तो कमी करेल. मग बँकांना काय करायला लागेल, सपोज 150 कोटी ठेवायला लागतील. बरोबर. म्हणजे बँकांकडचा पैसा वाढेल, इव्हेंच्युअली बँका जे कर्ज देणार आहेत लोकांना ते वाढेल, लोकांकडचा पैसा वाढेल. लोकांकडचा पैसा वाढल्यावरती काय होईल, वस्तूंची किंमत वाढेल. बरोबर. वस्तूंची किंमत वाढल्यावरती काय होईल, क्रेडिट निर्मिती जी आहे ती जास्त होईल आणि चलनवाढ होईल. बरोबर. तर अशा प्रकारे RBI काय करते, पत नियंत्रण करते. काय यूज करून, SLRचं यूज करून. बरोबर. त्यानंतर पुढचं संख्यात्मक साधन आपण बघूया की रेपो दर. बरोबर. आता रेपो दर समजण्याआधी आपण रेपो म्हणजे काय हे बघूया थोडक्यात. तर रेपो व्यवहार किंवा रेपो ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, की आधी ठरलेल्या एका दरानुसार जे काय व्यवहार होता, म्हणजे सपोज मी एक वस्तू कुणाला तरी देतो आहे. बरोबर. 100 रुपयाला देतो आहे आणि देताना मी ठरवून देतो आहे की मी परत घेताना तुझ्याकडनं काय करेल, 125 रुपयाला ती वस्तू विकत घेईल परत घेताना. तर हा काय दर जो विक्रीचा आहे तो पूर्वीच ठरलेला आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन होण्यापूर्वीच ठरलेलं आहे. तर अशा प्रकारच्या व्यवहारांना काय म्हटलं जातं, रेपो व्यवहार किंवा रेपो ट्रान्झॅक्शन्स म्हटलं जातं. आता रेपो दर नेमकं काय ते आपण समजून घेऊया. तर RBI काय करते, व्यापारी बँकांना एका दिवसासाठी, 7 दिवसासाठी, 14 दिवसांसाठी, 28 दिवसांसाठी किंवा 56 दिवसांसाठी काय करते, कर्ज देते. बरोबर. आता एका दिवसासाठी जर ते कर्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरनाईट रेपो व्यवहार. बरोबर. आणि 7 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांसाठी 56 दिवसांपर्यंत हा जर व्यवहार असेल तर त्याला आपण म्हणतो टर्म रेपो. बरोबर. तर अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये काय करते, बँक जी आहे ती, RBI जी आहे ती व्यापारी बँकांना कर्ज देते. बरोबर. आणि ती ज्या दराने कर्ज देते त्याला आपण काय म्हणतो, रेपो दर. बरोबर. म्हणजे बँक काय करेल, RBI काय करेल, व्यापारी बँकांना कर्ज देईल. बरोबर. बँकेला कर्ज देईल कशाच्या बदल्यात, काहीतरी त्यांच्याकडनं सिक्युरिटी घेईल आणि त्याच्या बदल्यात ते कर्ज देईल. मग सपोज RBIने आज 100 कोटी दिले तर RBI काय ठरवेल की उद्या तुम्ही मला किती द्यायचेत, 5% दराने सपोज जर ठरला व्यवहार तर तुम्ही मला उद्या 105 कोटी द्यायचे. तर हा जो दर आहे रेपो दर, हा काय आहे, 5% हा रेपो दर. बरोबर. ज्यावेळी मार्केटमध्ये क्रेडिट खूप जास्त होईल, म्हणजे बँकांकडं खूप मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती होते, त्यावेळी RBI काय करेल की हा रेट वाढवेल, सपोज 10% करेल. तर ह्या केसमध्ये काय होईल, ज्यावेळी RBI 100 कोटी देते त्यावेळी ह्या बँकेला वापस किती द्यायला लागतील, 110 कोटी द्यायला लागतील. मग ही बँक काय करेल की RBIकडनं कमी कर्ज घेईल. ज्यावेळी RBIकडनं कमी कर्ज घेईल त्यावेळी ग्राहकांना देखील कमी कर्ज देईल, ग्राहकांकडचा पैसा कमी होईल. ग्राहकांकडचा पैसा कमी झाल्यावर वस्तूंची मागणी जी ती कमी होईल. बरोबर. आणि चलनवाढ कमी होईल. आता हेच रिव्हर्स केसमध्ये काय होतं ते आपण बघूया. बरोबर. सपोज पतनिर्मिती काय होते, कमी होते. ह्या केसमध्ये काय करेल, RBI काय करेल की हा जो व्याजाचा दर आहे, रेपो दर आहे, तो कमी करेल, सपोज 2% करेल. ह्या केसमध्ये काय होईल, बँकेला RBIला वापस फक्त 102 कोटी द्यायला लागतील. बरोबर.
ह्या सिनेरिओमध्ये बँका अधिकाधिक कर्ज घेतील. अधिकाधिक कर्ज घेतल्यावरती ग्राहकांना अधिकाधिक कर्ज देतील, लोकांकडचा पैसा वाढेल. पैसा वाढल्यावर वस्तूंची मागणी वाढेल आणि वस्तूंची मागणी वाढल्यावरती किंमत वाढेल. अशा प्रकारे काय होईल, चलनवाढ होईल. बरोबर, म्हणजे चलनवाढ जास्त प्रमाणात होईल. तर अशा प्रकारे रेपो दरचं यूज करून RBI पतनियंत्रण साध्य करतं. बरोबर. यानंतर पुढचा एक संख्यात्मक साधन आपण बघूया, महत्त्वाचं आहे ते देखील, रिव्हर्स रेपो दर. आता इथं चुकून या ठिकाणी रेपो दरच झालं, बट याला तुम्ही रिव्हर्स रेपो दर असं वाचा, रिव्हर्स रेपो दर. बरोबर. तर आता रिव्हर्स रेपो दर काय, हा रेपो दरच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. या रेपो दरामध्ये काय होतं की बँका ज्या आहेत ते RBI कडनं कर्ज घेत होते, बट रिव्हर्स रेपो दरामध्ये काय आहे की RBI जी आहे ती बँकांकडनं कर्ज घेते. बरोबर. तर ह्या व्यवहारामध्ये काय होतं आहे की ज्यावेळी RBI कर्ज घेते बँकांकडून, बरोबर, सपोज 100 कोटीचं कर्ज RBIने घेतलं बँकाकडनं, आणि यावेळेचा हा ह्या वेळेचा जो ट्रान्झॅक्शनचा दर किंवा व्याजाचा दर याला आपण रिव्हर्स रेपो दर म्हणणार. बरोबर. तर ह्या केसमध्ये सपोज 5% आपला रिव्हर्स रेपो दर आहे, म्हणजे RBIला काय करायला लागणार, परत देताना 105 कोटी द्यायला लागणार. बरोबर. ज्यावेळी मार्केटमध्ये फार जास्त प्रमाणात चलनवाढ होते. बरोबर. मार्केटमध्ये काय होते, फार जास्त प्रमाणात चलनवाढ होते, त्यावेळी RBI काय करेल की हा जो दर आहे तो कमी करेल, जेणेकरून RBI काय करेल, सपोज दर जर 2% केलं तर RBI वापस किती देईल, फक्त 102 कोटी देईल. बरोबर. म्हणजे बँकांकडचा जो पैसा आहे किंवा बँकांकडे जी पतनिर्मिती होते ती कमी प्रमाणात होईल. बँका कमी प्रमाणात लोकांना कर्ज देतील, लोकांकडचा पैसा कमी होईल आणि वस्तूंच्या डिमांड कमी होऊन चलनवाढ जी आहे ती कमी होईल. बरोबर. आणि हीच केस वाईस वर्सा, जसं आधी आपण डिस्कस केलं त्याचप्रमाणे ज्यावेळी चलनवाढ कमी होईल तेच हे दर जे आहे ते रिव्हर्स होतील आणि रिव्हर्स प्रकारे सगळे ट्रान्झॅक्शन्स होतील. बरोबर. त्यानंतर पुढचं पतनियंत्रणाचे जे साधनं आहेत त्याला आपण म्हणतो गुणात्मक साधनं. गुणात्मक साधनं म्हणजे नेमकं काय ते आपण आधी बघितलेलंच आहे. तर ह्या साधनांचा उपयोग RBI केव्हा करतं की RBIला काही अग्रक्रम जे क्षेत्र आहेत त्यांच्याकडे वित्तपुरवठा किंवा पतपुरवठा व्हायचा असतो, किंवा RBIने ठरवून दिलेली जी काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये पतपुरवठा व्हावा ह्या उद्देशानं RBI ह्या साधनांचा उपयोग करतं. तर यातलं सगळ्यात पहिलं साधन आहे की तारण मूल्य व कर्ज रक्कम यातील गाळा ठरवणे. आता तारण मूल्य आणि कर्ज रक्कम यातला गाळा म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही जे तारण ठेवता त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यूचं व्याज तुम्हाला मिळतं. म्हणजे सपोज तुम्ही 1 तोळा सोनं तारण ठेवलं. बरोबर. 1 तोळा सोन्याची आपण किंमत धरून चालूया 50,000. बरोबर. तर ज्यावेळी तुम्ही बँकाकडे 1 तोळा सोनं ठेवता त्यावेळी तुम्हाला 50,000 भेटत नाही, सपोज तुम्हाला 45,000 भेटत असतील. बरोबर. तर हे 5,000 जे आहे हा काय आहे, तारण मूल्य आणि कर्ज रक्कम यातला गाळा. बरोबर. तो 5,000 काय झाला, आपला गाळा झाला. तर RBI काय करतं की प्रत्येक क्षेत्रासाठी हा गाळा निश्चित करतो. म्हणजे उत्पादक क्षेत्रासाठी हा गाळा जो आहे तो कमी ठेवला जातो. म्हणजे एखादा माणूस काय करणार असेल, कर्ज घेऊन चांगला उद्योग उभारणार असेल जेणेकरून रोजगार निर्मिती होईल किंवा राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, तर या केसमध्ये हा गाळा जो आहे तो कमी ठेवण्याचे निर्देश RBIद्वारे दिले जातात. पण तेच जर सपोज कोणी कर्ज घेऊन जुगार खेळणार असेल किंवा लॉटरी लावणार असेल तर हे अनुत्पादक क्षेत्र आहेत. तर या केसमध्ये काय होतं की हा जो गाळा आहे हा जास्त वाढवला जातो. म्हणजे ह्या क्षेत्रासाठी जर कोणी कर्ज घ्यायला गेलं सपोज, तर त्याला 45,000 ऐवजी काय होईल 35,000 मिळणार असतील. तर म्हणजे तिथं काय झालं 15,000 गाळा झाला. तर अनुत्पादक क्षेत्रासाठी RBI हा गाळा जो आहे तो जास्त ठेवतो. बरोबर. तर हा तारण मूल्य आणि कर्ज रक्कम यातला गाळा ठरवून देखील RBI काय करतं, मार्केटमध्ये पत नियंत्रण करतं. बरोबर. त्यानंतर याच्या पुढचं गुणात्मक साधन जे ते म्हणजे उपभोग्य कर्जाचं नियंत्रण. म्हणजे काय की रेग्युलेशन ऑफ कन्झ्युमर क्रेडिट. बरोबर. आता लोक काय करतात की ज्या काय उपभोग्य वस्तू आहेत, लाईक TV असेल, फ्रीज असेल, तुमच्या घरातल्या आणखी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील, गाड्या असतील, यासाठी काय करतात की
बँकांकडून कर्ज घेता. ज्यावेळी बँकाकडून कर्ज काय आहे अधिक प्रमाणात उपलब्ध आहे त्यावेळेस अधिकाधिक लोक कर्ज घेतात, बरोबर, आणि वस्तूंची अधिकाधिक खरेदी करतात. याच्यामुळं काय होतं, वस्तूंची डिमांड वाढते आणि किंमत वाढते आणि याच्यामुळं काय होतं की चलनवाढ होते, बरोबर. तर ह्या केसमध्ये आर बी आय बँकांना काय निर्देश देतं की हे जे कन्झ्युमर क्रेडिट जे आहे किंवा उपभोग्य वस्तूंसाठी लोक जे कर्ज घेत आहे ते कमी द्या, बरोबर. तर हे कर्ज जर बँकांनी कमी दिले तर काय होईल, ही चलनवाढ देखील कमी होईल, बरोबर. आणि तेच केस उलट्या केसमध्ये काय होईल की सपोज जी चलनवाढ आहे ती फार कमी आहे, त्या केसमध्ये काय करेल बँकांना आर बी आय निर्देश देईल की कन्झ्युमर क्रेडिट जे आहे ते तुम्ही मार्केटमधलं वाढवा, जेणेकरून अधिकाधिक लोक फ्रीज किंवा टी व्ही किंवा घरातले जे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत यांच्यासाठी अधिक कर्ज घेतील, या वस्तूंची अधिक डिमांड वाढेल आणि चलन वाढवेल. तर अशा प्रकारे कन्झ्युमर क्रेडिट कंट्रोल करून देखील आर बी आय पतनियंत्रण करतं. त्यानंतर पुढचं आपलं गुणात्मक साधन पतनियंत्रणाचं आहे की रेशनिंग ऑफ क्रेडिट. म्हणजे काय की ज्या वेगवेगळ्या बँका आहेत आणि ते बँका कुठल्या क्षेत्रामधल्या कस्टमरला लोन देत आहे किंवा कर्ज देत आहे त्याच्यावरती डिपेंडिंग बँकामध्ये आर बी आय मतभेद करते आणि त्यांना वेगवेगळी अमाऊंट देतं कर्ज देण्यासाठी. म्हणजे सपोज एक बँक आहे एक्स, बरोबर, ती कृषी क्षेत्रातले जे काही लोक आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांना सपोज कर्ज देते असं आपण म्हणून चालू आहे. आणि दुसरी एक बँक आहे वाय, ती काय करते की कुठल्या तरी अवैध धंद्यामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना कर्ज देते. तर आर बी आय अशा केसमध्ये काय करेल, जे कृषी क्षेत्रातले लोक आहे आणि त्या लोकांना कर्ज देणारी जी एक्स बँक आहे तिला अधिक अमाऊंट किंवा तिला अधिक रक्कम उपलब्ध करून देईल कर्ज देण्यासाठी आणि वायला जी आहे ती कमी रक्कम उपलब्ध करून देईल कर्ज देण्यासाठी, बरोबर. तर हा देखील आर बी आयचा पतनियंत्रण करण्याचा एक साधन आहे. यालाच आपण रेशनिंग ऑफ क्रेडिट असं देखील म्हणतो, बरोबर. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं गुणात्मक साधन आर बी आयचं पतनियंत्रणाचं ते अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. म्हणजे काय की आर बी आय ठरवून देतं काही प्रायोरिटी सेक्टर्स ज्याच्यामध्ये अधिकाधिक वित्त जे आहे ते बँकांद्वारे उपलब्ध करून दिलं जावं अशी अपेक्षा असते. जसं की शिक्षण क्षेत्र आहे, शेती क्षेत्र आहे इत्यादी. तर याच्यामध्ये काय सपोज आता आर बी आयने ठरवून दिलेलं आहे की बँका सपोज जर 100 कोटीची कर्ज देणार असेल बँकाची एखादी शाखा, तर त्यातली एक ठराविक रक्कम लेटेस्ट से की 18 कोटी त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कर्ज देणं अपेक्षित आहे, बरोबर. तर मग बँकांना काय करायला लागतं, ते टार्गेट कंप्लीट करायलाच लागतं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तेवढे कर्ज द्यायलाच लागतं. कारण शिक्षण क्षेत्र काय आहे की उत्पादक क्षेत्र आहे, बरोबर. लोक शिकली तर पुढं जाऊन ते काय होणार आहेत, राष्ट्रासाठी उत्पादक सिद्ध होणार आहेत, देशासाठी उत्पादक सिद्ध होणार आहेत. त्यामुळं हे काय आहे अग्रक्रम क्षेत्र आहे कर्ज पुरवठा करण्यासाठीचं. तर हे देखील एक पतनियंत्रणाचं प्रमुख गुणात्मक साधन आहे आर बी आयचं. त्यानंतर याचबरोबर आणखी काही रेग्युलर गुणात्मक साधनं ज्याचा उपयोग आर बी आय करतं त्यापैकी एक आहे की मॉरल समजावणी. म्हणजे आर बी आयने स्वतःच्या वागणुकीतून किंवा स्वतःच्या व्यवहारातून एक नैतिक आदर्श इतर बँकांना घालून दिला पाहिजे, बरोबर. हे एक आर बी आयचं धोरण आहे किंवा साधन आहे, गुणात्मक साधन. त्यानंतर पब्लिसिटी म्हणजे काय की एक ठराविक कालावधीने किंवा ठराविक कालांतराने आर बी आय विविध रिपोर्ट जे पब्लिश करते, बरोबर, ज्यामध्ये विविध आकडेवारी असते अर्थव्यवस्थेबद्दलची, जी बँकांना मार्गदर्शक ठरते आपले धोरणं बनवण्यासाठी, बरोबर. तर हे देखील एक गुणात्मक साधन आहे आर बी आयचं. त्यानंतरचं आहे की कंट्रोल थ्रू डिरेक्टिव्ज म्हणजे आदेशाद्वारे नियंत्रण. म्हणजे आर बी आय काय करतं की काही डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल किंवा मार्गदर्शक तत्त्व जे आहेत बँकांच्या व्यवहारासाठी जाहीर करतं. आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई ज्याला आपण डिरेक्ट ॲक्शन म्हणू इंग्रजीमध्ये. जसं की सपोज कुठली बँक चुकीच्या पद्धतीने व्यवहार करत असेल तर तिचं काही काळासाठी लायसन्स स्थगित करणे किंवा कायमस्वरूपी लायसन्स बँकेचं कॅन्सल करणे. तर ही देखील काही प्रमुख गुणात्मक साधनं आहेत. तर मी अशी आशा करतो, मला माहिती आहे हे टॉपिक थोडा समजायला सुरुवातीला अवघड आहे, पण ज्यावेळी तुम्ही 1 ते 2 वेळेला हा टॉपिक वाचाल त्यावेळी तुमच्या हे वाचाल किंवा हा व्हिडिओ बघाल तर तुमचे एकदम क्लिअर लक्षात येऊन जाईल की नेमकी मॉनेटरी पॉलिसी आणि क्रेडिट कंट्रोल म्हणजे काय, बरोबर. त्यानंतर
आपण बघूया की 2013मध्ये मॉनेटरी पॉलिसीच्या संदर्भातली एक महत्त्वाची समिती RBIने गठीत केली होती. त्यावेळेचे RBIचे डेप्युटी गव्हर्नर होते उर्जित पटेल, जे नंतर जाऊन RBIचे गव्हर्नर झाले आणि ज्यांनी 2019मध्ये राजीनामा दिला. त्या डॉक्टर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली गेली होती 2013मध्ये, बरोबर. तर ह्या समितीचं उद्दिष्ट काय होतं की ही समिती जी आहे ती प्रमुखतः मौद्रिक धोरणाचा जो आराखडा आहे, बरोबर, मौद्रिक पॉलिसीचं जे फ्रेमवर्क आहे किंवा मॉनेटरी पॉलिसीचं जे फ्रेमवर्क आहे ते बळकट बनवण्यासाठी ह्या समितीची स्थापना केली होती, बरोबर. ह्या समितीने तिचा अहवाल जो आहे तो 2014मध्ये RBIला प्रस्तुत केला होता आणि त्यामध्ये काही शिफारशी केल्या होत्या आणि या शिफारशीच्या अनुषंगानं पुढं जाऊन काय आहे, एक भारत सरकारमध्ये आणि RBIमध्ये एक आराखड्यावरती एक स्वाक्षरी झाली, बरोबर, ज्याला आपण मौद्रिक धोरण आराखडा करार म्हणतो. इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर ॲग्रीमेंट ऑन मॉनेटरी पॉलिसी फ्रेमवर्क, बरोबर. तर उर्जित पटेल समितीचे जे काही रिकमेंडेशन होते त्या समितीचे रिकमेंडेशन किंवा शिफारसी विचारात घेऊन ह्या फ्रेमवर्कवरती RBI आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामध्ये एक करार झाला 2015मध्ये, बरोबर. तर याचं ह्या फ्रेमवर्कच्या अनुषंगानं काय ठरलं, RBIचं नवीन उद्दिष्ट जे आहे ते ठरलं, दॅट इज किंमत स्थैर्य, बरोबर. पहिल्या स्लाईडमध्ये आपण डिस्कस केलं होतं RBIचं उद्दिष्ट 2015पासूनचं की किंमत स्थैर्य. आणि ह्याच फ्रेमवर्कद्वारे असं ठरवण्यात आलं की चलनवाढीचा दर जो आहे तो 4 ± 2% ॲचिव्ह करायचा आहे. हे RBIला लक्ष दिलं गेलं, 4 ± 2%चा चलनवाढीचा दर, बरोबर. आणि ह्या चलनवाढ मोजण्यासाठी कुठला निर्देशांक यूज करायचा आहे तर तो ग्राहक किंमत निर्देशांक एकत्रित, दॅट इज CPI कंबाईंड, हा निर्देशांक जो आहे तो यूज करायचा आहे चलनवाढ मोजण्यासाठी. ही ॲग्रीमेंट RBI आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामध्ये झाली 2015मध्ये. याला आपण म्हणतो ॲग्रीमेंट ऑन मॉनेटरी पॉलिसी फ्रेमवर्क, बरोबर. तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मौद्रिक धोरण समिती, बरोबर. आधी काय होतं की मॉनेटरी पॉलिसीच्या रिगार्डिंग जे काही सगळे डिसिजन्स होते ते RBIचे गव्हर्नर घ्यायचे. बट 2016मध्ये काय झालं की एक समिती बनवण्याचं ठरलं, ज्या समितीचं नाव आहे मॉनेटरी पॉलिसी कमिटी, बरोबर. ही समिती जी ही 6 सदस्यांची समिती आहे. हिच्यामध्ये गव्हर्नर आहेत RBIचे, एक डेप्युटी गव्हर्नर आहेत आणि एक RBIचे अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर 3 जे आहेत ते सरकारचे प्रतिनिधी आहेत, जे सरकारद्वारे नामनिर्देशित केले जातं. याच्यामध्ये काय आहे की अर्थक्षेत्रातले किंवा बँकिंग क्षेत्रातले जे एक्सपर्ट लोक आहेत ते लोक केंद्र सरकारद्वारे नामनिर्देशित केले जातात ह्या समितीवरती. तर ह्या 6 जणांची मिळून ही समिती असते आणि या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते गव्हर्नर असतात. तर सध्या मॉनेटरी पॉलिसीच्या रिगार्डिंग जे काही सगळे डिसिजन्स घेतले जातात त्या डिसिजन मेकिंगची जबाबदारी कोणाची आहे, MPCची, अर्थात मॉनेटरी पॉलिसी कमिटीची, बरोबर. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला मोस्ट ऑफ द पॉईंट्स सगळे कळाले असतील. कळाले नसतील तर तुम्ही कृपया व्हिडिओ पुन्हा एकदा पहा किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कृपया कमेंट सेक्शन जो आहे आपल्या व्हिडिओचा त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ शकेल. आणि काही फीडबॅक असेल तुमचा व्हिडिओ सिरीजच्या संदर्भातला तर तो देखील कमेंट करा, जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये योग्य ती सुधारणा करू शकू. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे आपण आता जे डिस्कस केलं त्यातले एक 4-5 पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे बँक दर, बरोबर. दुसरा जो आहे तो CRR, ज्याला आपण कॅश रिझर्व रेशिओ म्हणतो. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा आणखी एक रेशिओ लक्षात ठेवायचा, दॅट इज SLR, ज्याला आपण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणतो. त्यानंतर रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर हे नेमकी काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे, कारण याच्यावरती 2018मध्ये बँक दरवरती प्रश्न विचारला होता. तर होऊ शकतं की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला CRR किंवा SLR किंवा रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कृपया मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील देतो आहे,
तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स आपले परीक्षेसंदर्भातले त्या चॅनलवरती मिळतील. थँक्यू.